देशात बॉम्बस्फोट होणार असल्याचा धमकीचा ईमेल महाराष्ट्र आपत्ती नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल. तर मुंबईतही 2 दिवसात बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याची ईमेलमध्ये माहिती. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा. या भागात आणखी दहशतवादी लपल्याची माहिती. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवाद्यांची माहिती द्या, 20 लाख रुपयांचे बक्षीस जिंका. जम्मू काश्मीरमध्ये वॉन्टेडचे पोस्टर. जैसलमेरमधील शाळा आणि महाविद्यालय आजही बंद. सुरक्षेच्या कारणास्तव शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली. पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण. हवामान खात्याचा 3 दिवस पावसाचा इशारा. अवकाळी पावसामुळे परभणीतील पिकांना फटका. वादळी वाऱ्यामुळे केळी बागेचं नुकसान. तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका. सांगलीमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. 5 दिवसात 33 लाखांच्या आंब्यांची खरेदी. आंबा महोत्सवाला सांगलीकरांचा भरघोस प्रतिसाद. सीबीएसई 12वी बोर्डाचा निकाल जाहीर. 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण. अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू. 6 जणांवर उपचार सुरू. अमृतसरमधील घटनेनं एकच खळबळ. अहिल्यानगरच्या नेवासामधील इमामपुरात वीज पडून एकाचा मृत्यू. काम आटपून घरी परतत असताना घडली दुर्घटना. आणखी 1 जण जखमी असल्याची माहिती. पुण्यात पुन्हा कोयता वॉर. गाडी जोरात खरं तर चालवल्याचा राग मनात धरून कोयत्यानं वार करण्यात आले. पुण्यातील बिबवेवाडीतील धक्कादायक प्रकार. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.